आता येईल ना मजा. हे बघा वेदजी, एक माणूस खूप आजारी आहे, त्याला चक्करही येते आणि तो खूप अशक्त पण झाला आहे आणि त्याचे वय 50 पेक्षा जास्त असेल. त्यामुळे असं कोणतं तरी औषध द्या ज्याला बघताच त्या माणसाचा आजार ना अजून वाढेल. काय? तुम्ही दोघं शुद्ध तर आहात? अहो वैद्यजी, नक्षत्रांचा विचार करा आणि हे पैसे ठेवा. हे ऐकून तुम्हाला चांगलं वाटेल की छोट्या जातीच्या आणि मोठ्या जातीमधल्या लढाईमध्ये तुम्ही मोठ्या जातीवाल्यांना साथ दिली. ठेवा. त्याला निघा इथून. असं कोणतंच औषध देणार नाही मी. मेघनाथांची मुलं आहोत आम्ही. शांतपणे औषध दे, नाही तर इथेच मारून टाकू तुला. चल काढ औषध. बघत काय बसलायस? काढ औषध. ठेवा हे. जाग सके तो जा. आत्ता पडेल. दादा दादा दादा, ते बाबा आहेत का? बाबा, काका, बाबा, 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 काका, बाबा उठा. बाबा काय झालं तुम्हाला? उठा ना काका. बाबा उठा ना. बाबा, बाबा. भीम, तू आता एक काम कर, तू डॉक्टर्सने लवकर बोलवून ये. आम्ही इथंच थांबतो. नाही, तुम्ही बाबांना घेऊन घरी जा, मी डॉक्टरांना घेऊन येतो. पकडा काका. घे भीमराव. संघर्ष करून इतिहासामध्ये तुला तुझं नाव नोंदवायचं आहे ना. पण आता तर तू तुझ्या बापात अडकून जाशील आणि तुझे वर्तमान तुझ्या भविष्यावर भावी होऊन जाईल. दादा, आता घरी जाऊया. रात्रीचे पण बाबा रागवले होते आणि जेवले पण नव्हते आणि सकाळपासून चहा देखील नाही प्यायला. चला. हो चल, मला पण त्या चाळीतल्या समोरचे दारूचे दुकान हटवायचं आहे. आता जर सर्वांनाच नोकरीवरून काढून टाकलंय तर ते दुकान सुद्धा बंद करून टाकूया. चल. आई, दूध फाटलं आहे आणि दीपक भी अभ्यासाला गेला आहे. उशीर होत होता म्हणून मी तुमच्यासाठी लिंबूचा चहा बनवलाय. पिऊन घ्या. काय हरकत नाही, दे. आता दूध आणलं तर पुण्यांदा दुधाची चहा बनवते. ठीक आहे. वाटत हाय आई आणि पोरीचं नातं आता जुनं झालं हाय, त्यामध्ये जंग लागलं हाय. बघत कायस, जंग तर लागलीच हाय. तवाच तर चेहऱ्यावरचं तेज उडालं हाय.
आणि चाय मधनं दूध. एक कमालीची गोष्ट सांगू जिजाबाई, माझ्या या निंबूच्या चायमध्ये शोभाचं प्रेम मिसळलं आहे. तिच्या संग असण्याचा आनंद आहे. पर तुझ्या चायमध्ये कोणाची बी साथ नाहीये. एवढंच नाही तर तुझ्या नवऱ्याची बी नाही. या चायमध्ये गोडवा आहे आणि तुझ्या चायमध्ये फक्त एकटेपणा आहे. आणि एकटेपणाची चव कुठल्या बी वस्तूत मिसळली ना तर कडूपणा लई वाढून जाते आणि त्यो कडूपणा दिसत हाय. अरे जिजाबाई, बघू नका, प्या ना चहा. बघा तरी खरं किती कडू आहे ते. आई, आत्या. बाबा 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 उठा की, उठा की, डोळे उघडा ना. काय झालं यांना? आम्हाला हे रस्त्यात भेटले, माहित नाही बाबांना काय झालंय. बघा ना बाबांना काय झालंय. उठा, डोळे उघडा. डॉक्टर साहेब बघा ना यांना काय झालंय. डॉक्टर साहेब काय झालंय यांना? हे डोळे का नाही उघडत आहे? काय झालंय डॉक्टर साहेब? सांगा ना डॉक्टर साहेब, काय झालंय? यांच्या घरातल्या एका कोणाला तरी माझ्यासोबत यावे लागेल, काही बोलायचे आहे. चला तुम्ही जा. या इकडे. काय बी नाही होणार बाबांना, तुम्ही फक्त धीर धरा. बाळांनो, असं करूयात, आज कुठेतरी बाहेर जाऊयात. जेवण पण बाहेरच खाऊयात. काय? काय ना, मागच्या काही दिवसांपासून आपण भीमराव आणि त्याच्या चाळीतल्या लोकांना जरा खूपच जास्त त्रास देत होतो. आता त्याची काहीच गरज नाहीये. अरे बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? असं यासाठी माझ्या बाळा, कारण आपल्याला जे करायचे होते ते तर स्वयं त्या वैद्याने केले. आतापर्यंत तरी त्याच्या जडीबुटींनी आपला प्रभाव दाखवणे सुरू केले असेल. आणि एकदा का तो डॉक्टर भीमरावला रामजीच्या तब्येतीबद्दल सांगेल ना, तेव्हा बघाच भीमरावच्या पायाखालची कशी जमीन निसटते ते. अरे एवढंच नाही, त्याचे जे आपले लोक आहेत ना,
तर सर्वांचं आयुष्य देखील एकदम उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल ते काय स्वतः उभे राहू शकतील आणि काय दुसऱ्यांच्या उभे राहण्याबद्दल बोलतील. आता तर फक्त बसून तमाशा पाहायचा आहे. बघा, यांच्या आजारावर योग्य उपचार करणे खूप गरजेचे आहे. जर उपचार व्यवस्थित नाही करण्यात आला तर हा आजार प्राणघातकही ठरू शकतो. हो तर करू ना, तुम्ही जसं म्हणाल तसं करू आम्ही. एवढे सोपे नाही आहे. औषधांचा खर्च आहे, जेवण पाणी, नियम, सर्व गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे. जरा देखील मोकळे सोडले तर सर्व काही संपून जाईल. ह्या अशा का पाहताय? डॉक्टर साहेब काय बोलत असतील? तुम्ही काळजी करू नका. ते येऊन सांगतील की डॉक्टर साहेब काय बोललेत ते. पण तर आता काय करायचं? कुठनं सुरुवात करायची? सध्या तरी मी तुम्हाला औषधे लिहून देतो, तुम्ही ती सुरू करा. मग तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या, मी पुढचं सांगतो. हे घ्या. काय बोलले डॉक्टर साहेब? आनंद, इकडे ये. डॉक्टर साहेबांनी औषधं दिली आहेत, घेऊन ये जा. पण डॉक्टर साहेबांनी काय? हितेश भाऊ, जनार्दन भाऊ, मनोहर भाऊ, तुम्ही यासनी आत घेऊन या. मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. डॉक्टर साहेब बाबांबद्दल काय म्हणाले? लक्ष्मी, घरातलं दूध संपलंय, दूध घेऊन ये. जिजाबाई, भीम कवापासून विचारत आहे, उत्तर का नाही देत आहेस? अव, तुमचा चाय तर लई गोड होता ना, माझा चाय कडू होता. मग आता प्या ना तुमचा चाय. आणि मला माझ्या नवऱ्या संग सोडून द्या. जिजाबाई, खरं सांगा, डॉक्टरांनी काय सांगितलं? लय आभार. तुम्ही समधी माझ्या नवऱ्याला घरात घेऊन आलेत. तुम्ही लोक जाऊ शकतात. जिजाबाई, असं का करत आहेस तू? डॉक्टराने काय सांगितलं? दादाला काय झालंय? जावा समधी लोक. हे माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मधलं बोलणं हाय. आणि माझ्या नवऱ्याचं चांगलं वाईट विचार करायला मी जिती हाय. जावा तुम्ही समधी लोक. मी कोणाला बी काही नाही सांगू शकत. तुझा नवरा माझा भाऊ बी आहे. त्याला काय झालं तर? जिजाबाई, काय झालंय दादाला सांग मला. जावा तुम्ही समधीत ना, जावा समधी लोक. जिजाबाई, सांग की दादाला काय झालंय, काय सांगितलंय डॉक्टरांनी? एकट्याला सोडा आमासनी. जावा तुम्ही लोक, जावा.
पती आहात तुम्ही माझे, आणि म्या पत्नी हाय तुमची. आता आमच्या दोघांच्या मधात कोणी नाही येणार. भीम आणि रमा तर अजिबातच नाही. तुमची तब्येत बिघडली हाय, आणि डॉक्टर साहेबांनी मला जे बी काही सांगितलं मी कोणाला बी नाही सांगणार. आणि ना मी तुम्हाला काही होऊ देणार. हीच तर संधी हाय तुमची सेवा करून तुम्हासनी बरं करल. हो मला माहिती आहे तुम्ही माझ्या सेवेने आनंदी होऊन फक्त माझे व्हाल. बघ भीमराव, मी तुझ्या आईला सांगितले आहे, तू त्यांना जाऊन विचार. नाही सांगणार त्या, कधीच नाही सांगणार. तुम्ही सांगा ना माझ्या बाबांना काय झालं. अरे बाबा, बोललो ना एकदा, जाऊन आपल्या आईला विचार. अहो डॉक्टर साहेब, भीमराव, अरे किती रंग आहेत रे तुझे भीमराव. कधी तू भाषण देतोस, कधी तू संपूर्ण जग बदलण्याचे बोलतोस, आणि कधी तू एकतेबद्दल बोलतोस. पण खरी गोष्ट तर ही आहे भीमराव की तुझ्याच स्वतःच्या घरात एकता नाहीये. आई आपल्या पतीची गोष्ट आपल्या मुलाला सांगू इच्छित नाही. हा विचार करून तुला वाईट तर वाटतच असेल ना. महिपालजी, प्रत्येक गोष्टीची एक येळ असती. कदाचित तुम्हासनी या समजांची समज नाही, आणि ना मला तुम्हाला काय समजावायचं आहे. त्यामुळे चांगलं होईल का तुम्ही आम्हाला एकटं सोडाल. ही स्त्री, अरे पण मी चुकीचं नाही सांगत आहे भीमराव. तूच सांग, वाईट वाटते की नाही. आणि वाईटच का, मला समजतं. लाज वाटत असेल ना स्वतःची. भीमराव, तू एक अयशस्वी माणूस आहेस. अरे जो आपल्या आईचा नाही होऊ शकला, शेजाऱ्यांचा नाही होऊ शकला, आणि तर हे देखील तुझ्या भावांसोबत देखील तुझं नाते काही चांगले नाही राहिलं. वेळेवेळेनुसार बदलत राहिली आहेत तुझी नाती त्यांच्यासोबत. याचा अर्थ असा आहे की तू त्यांच्यासोबत देखील त्यांचा होऊच शकला नाहीस.